मित्रांनो, ही पाहू शकतात केळीची क्वालिटी. बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की इथं खालच्या साईडला एक केळं का सोडलं जातं. कारण की हा जो दांडा आहे याच्याद्वारे पूर्ण अन्नद्रव्य या फण्यांपर्यंत पोचतं. समजा आपण जर खालच्या फण्या मोडत असताना ही जर केळी तर शिल्लक ठेवली नसती तर हा दांडा इथून काळा होत 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 इथपर्यंत आला असता, काळपट होऊन बुरशी लागली असती. परिणामी हा जो शेवटचा बंच आहे इथं, याला अन्नद्रव्य कमी मिळालं असतं. त्याच्यामुळे होतं काय, इथं ही केळी सोडल्यामुळे या झाडाला पूर्ण ह्या दांडाला पूर्ण इथपर्यंत अन्नद्रव्य देण्यासाठी इथपर्यंत यावं लागेल. परिणामी ह्या घडाचं इथं ही जी फणी आहे याचं पोषण चांगलं होतं. आणि समजा बुरशी पेन लागली तर बुरशी जास्तीत जास्त इथपर्यंत येते, इथपर्यंत बुरशी स्टॉप होऊन जाते. परिणामी आपलं नुकसान होत नाही आणि व्यापारी घड कापताना ही फणी फेकत नाही, कारण की तिलाही चांगलं पोषण मिळालेलं असतं. म्हणून एक कडी सोडणं आवश्यक आहे. झाडाला पूर्ण इथपर्यंत अन्नद्रव्य येण्यासाठी यावंच लागतं. त्यामुळे याचं वजन चांगलं येतं.